नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं बिलाडे सर ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याला बायोलॉजीचा जे पहिला धडा आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि रिप्रोडक्शन म्हणजे काय हे जर आपण जाणून घेतलं तर प्लांटमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते आपल्याला काय करायचं आहे या धड्यामध्ये समजून घ्यायचं आहे. मी जास्त वेळ काही घेत नाही, आपण डायरेक्टली काय करून घेऊ की ह्या टॉपिकवरती बोलायला सुरुवात करू. बघा, रिप्रोडक्शन या शब्दाचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर याच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जसं की आपण म्हणतो की जगण्यासाठी आवश्यक अशा काही प्रक्रिया ज्या केल्या नाहीत तर वनस्पती आणि प्राणी दोन्ही या पृथ्वीवरून नष्ट होतील. तुम्हाला माहितीच असेल की काही प्रोसेस असतात ज्याला इसेन्शियल प्रोसेस म्हणून ओळखलं जातं. आणि इसेन्शियल प्रोसेस कोणत्या, तर बघा, सगळ्यात पहिली इसेन्शियल प्रोसेस म्हणून ओळखली जाते त्याला म्हणतात न्यूट्रिशन. म्हणजे आपण जे जेवण करतो त्या जेवणामधून आपल्याला जे अन्नघटक आपण खातो त्याच्यापासून आपल्याला इसेन्शियल न्यूट्रियन्स भेटतात. जसं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, व्हायटमिन्स आणि मिनरल्स यासारखे न्यूट्रियन्सची आपल्याला जगण्यासाठी गरज असते. म्हणजे ती एकदम जास्त अत्यावश्यक गरज म्हणून ओळखली जाते. दुसरी म्हणजे रेस्पिरेशन. बघा, श्वास घेणं हा तेवढाच जास्त महत्त्वाचा भाग येतो जेवढा आपण जेवण घेण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणजे अन्न आणि पाणी, अन्न पाण्याच्या सोबत श्वास घेणं, ऑक्सिजनची आपल्याला जेवढी जास्त गरज असते तेवढीच जास्त गरज, म्हणजे जेवढी जास्त गरज आपल्याला अन्नाची आहे तेवढीच जास्त गरज आपल्याला कशाची असते, श्वास घेण्याची असते. म्हणून ही सुद्धा इसेन्शियल लाईफ प्रोसेसमध्ये येते. तिसरं म्हणजे की एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन. जे काही आपण खातो त्याला बाहेर टाकणंही तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे जेवढं आपलं खाणं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण लघवीला जातो तर लघवी हे उत्सर्जनच झालं आणि खाल्लेलं अन्नाला बाहेर टाकणं हे सुद्धा काय झालं, उत्सर्जन झालं. तर एक्सक्रिएशन करणं सुद्धा एक इसेन्शियल लाईफ प्रोसेसमध्ये ओळखलं जातं. म्हणजे जगण्यासाठी आपल्याला ह्या काही अशा गरजेच्या प्रक्रिया कराव्या लागतात. जर आपण त्या प्रक्रिया केल्या नाहीत तर आपण जगू शकत नाही. हेच मला आपल्या ह्या एक्झाम्पल म्हणजे उदाहरणामधून सांगायचं आहे. म्हणजे सेन्सेशन अँड रिस्पॉन्ससुद्धा एक इसेन्शियल लाईफ प्रोसेस आहे. जसं की ऐकणं हा सुद्धा सेन्सेशन झालं. ऐकून त्याला आपण बोलणं, पाहणं, डोळ्यांनी पाहणं, तर हे झालं आपलं सेन्सेशन. नाकांनी वास ओळखणं, जिभेने चव ओळखणं किंवा त्वचेला टच झालं त्याला ओळखणं, हे सुद्धा इसेन्शियल लाईफ प्रोसेसमध्ये ओळखलं जातं. म्हणून इसेन्शियल लाईफ प्रोसेस म्हणजे लाईफच्या प्रक्रिया, जगण्याच्या प्रक्रिया आहेत या. आता या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होऊ शकतं की जर ह्या सगळ्या मी प्रक्रिया केल्या, न्यूट्रिशन घेतलं, रेस्पिरेशन घेतलं, एक्सक्रिएशन केलं, सेन्सेशन ऑफ रिस्पॉन्स केला, तर याच्याने काय होईल की मी कमीत कमी 100 वर्षापर्यंत जगू शकतो. किंवा काही प्राणी असतील की त्याच्यापेक्षा जास्त जगतील किंवा त्याच्यापेक्षा कमी जगतील. किंवा काही झाडं आहेत, काही झुडपं आहेत ते त्याच्यापेक्षा जास्त जगू शकतील. म्हणजे 100 वर्षापर्यंत आपण जगू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त जगू शकतो किंवा कमी जगू शकतो. हे आपल्या या इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस आपल्याला सांगतात. म्हणजे न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन आणि सेन्सेशन यांच्या मदतीने आपण एवढ्या दिवस आपण टिकू शकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याच्यापेक्षाही एक अशी प्रोसेस आहे जी प्रोसेस आपल्याला आपला जो जीव आपण म्हणतो, मराठी भाषेमध्ये याला जीव म्हटलं जातं. ॲक्च्युअल पाहायला गेलं तर सायन्सची जी भाषा आहे याला DNA म्हणते. आता DNA काय आहे की DNA जर स्वतःचा अजून एक नवीन DNA तयार करेल त्याला रिप्लिकेशन म्हणतात. म्हणजे DNAच्या सारखा अजून एक DNA तयार झाला तर तोच DNA जो आहे हा DNA पिढी दर पिढी एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये, दुसऱ्या पिढीमधून तिसऱ्या पिढीमध्ये, तिसऱ्यापासून चौथ्या पिढीमध्ये हाच DNA पुढे 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 सरकत राहतो. तर ही एक इसेन्शियल लाईफ प्रोसेस मला तुम्हाला सांगायची आहे, जे या धड्याचं नाव आहे, ज्याला म्हणतात रिप्रोडक्शन. बघा, रिप्रोडक्शन नेमकं काय असतं, तर रिप्रोडक्शन म्हणजे मराठी भाषेमध्ये याला प्रजनन म्हणून ओळखलं जातं. तर प्रजनन काय आहे, तर रिप्रोडक्शनला मी ह्या पद्धतीने सांगतो की प्राणी किंवा वनस्पती सारखेच, म्हणजे जसे प्राणी आहेत तसे, जसे वनस्पती आहेत तसे, प्राण्यांसारखे आणि वनस्पतीसारखे यांच्यासारखे नवीन प्राणी आणि नवीन वनस्पती तयार करणं याला म्हटलं जातं रिप्रोडक्शन. म्हणजे आपल्यांना असं लिहिता येणार नाही, कारण पेपरामध्ये आपल्याला लिहिण्यासाठी एक इंग्रजीची डेफिनेशनची गरज पडेल. म्हणजे ज्याला आपण संज्ञा म्हणून ओळखलं तर डेफिनेशन म्हणजे काय, तर रिप्रोडक्शनची एक डेफिनेशन आहे, द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक ॲन अ पॅरेंट्स. म्हणजे आई वडिलांच्या सारखं एक नवीन
अपत्य जन्माला आणलं याला म्हणतं अपत्य जन्माला आणणं याला म्हटलं जातं रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक ॲन पॅरेंट्स त्याला म्हटलं जातं रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शन नेमकं महत्त्वाचं का बरं आहे, कशासाठी रिप्रोडक्शन करायला पाहिजे, काय गरजेचं आहे रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला समजायला पाहिजे. बघा, गरजेचं, आवश्यक याला मी म्हणतो ॲडव्हान्टेजेस. म्हणजे आपली बायोलॉजीची भाषा ॲडव्हान्टेजेस म्हणून नाव देते याला. तर ॲडव्हान्टेजेस कोणते कोणते, तर कंटिन्युएशन ऑफ द स्पेसीज. बघा, स्पेसीज म्हणजे जाती किंवा प्रजाती. तर एखाद्या प्राण्याची, एखाद्या पक्ष्याची, एखाद्या झाडाची, एखाद्या झुडपाची, एखाद्या मनुष्याची जर जात टिकून ठेवायची असेल, म्हणजे प्रजाती टिकून ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी रिप्रोडक्शन करावं लागेल. जर तो प्राणी, जर तो पक्षी, जर ते झाड किंवा जर तो मनुष्य रिप्रोडक्शन करत नसेल, तर त्याची जी जात आहे, त्याची जी स्पेसीज आहे, त्याचा जो DNA आहे, त्याचा जो गुण आहे, हा पुढच्या पिढीमध्ये राहणार नाही किंवा ती पिढी त्याच वेळेस काय होऊन जाईल, संपुष्टात येईल. याला म्हटलं जातं महत्त्वाची लाईफ प्रोसेस. म्हणजे याचा अर्थ, जर जे कोणतेही प्राणी किंवा पक्षी किंवा झाडं किंवा झुडपं रिप्रोडक्शन करतायत, याचा अर्थ ते आपली प्रजाती म्हणजे स्पेसीस टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मी किंवा प्राणी, हे कोणतेही प्राणी किंवा झाडं झुडपं असतील, यांना जर 100 वर्षापेक्षा जास्त जगायचं असेल, पुढच्या पिढीमध्ये बी राहायचं असेल, या 100पेक्षा जास्त जगायचं असेल, तर त्यांनी प्रजनन करायला पाहिजे, म्हणजे रिप्रोडक्शन करायला पाहिजे. ही एक इसेन्शियल लाईफ प्रोसेस म्हणून ओळखली जाते, ज्याला महत्त्वाची, गरजेची प्रक्रिया म्हणून ओळखलं जातं. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया मराठीमध्ये सांगितलं जातं. तसंच दुसरी येते कंटिन्युएशन ऑफ द लाईफ. जीवन टिकून ठेवण्यासाठी रिप्रोडक्शनची गरज पडते. म्हणजे स्पेसिफिकली एखाद्याला जर स्वतःचं जीवन टिकून ठेवायचं असेल, तर त्याला रिप्रोडक्शन करावं लागेल. हे 2 प्रकारचे ॲडव्हान्टेजेस येतात. बघा, डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, त्याचे ॲडव्हान्टेजेस 2 आहेत, कंटिन्युएशन ऑफ द स्पेसीज अँड कंटिन्युएशन ऑफ द काय लाईफ. हे 2 ॲडव्हान्टेजेस आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मग मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार होतो, ती म्हणजे रिप्रोडक्शनचे 2 प्रकार पडतात असं. तर रिप्रोडक्शनचे 2 प्रकार याच्या आधीही तुम्ही कधी शिकले असाल, कधी समजले असाल. तर त्याच्यामध्ये पहिल्या रिप्रोडक्शनचा प्रकार तुम्ही लक्षात ठेवला असेल 10वी किंवा 11वीमध्ये, तर तो होता एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. मेथड ऑफ रिप्रोडक्शन मला बोलायच्यात नेमक्या. बघा, मराठीमध्ये मी त्यांना म्हणतोय 2 प्रकार. ॲक्च्युली इंग्लिशमध्ये म्हणतात मेथड ऑफ रिप्रोडक्शन, अँड देअर आर 2 टाइप्स ऑफ मेथड ऑफ रिप्रोडक्शन. फर्स्ट वन इज व्हॉट, एसेक्शुअल मोड ऑफ काय रिप्रोडक्शन. तर एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन काय आहे, कोणतं आहे, तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस मला हे समजतं की डायरेक्ट झाडाच्या मूळ ज्याला आपण रूट म्हणून ओळखलो, स्टेम, खोड आणलं झाडाचं, किंवा मी आणलं त्या झाडाचा पान, लीफ. म्हणजे की जर एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनने एखाद्या झाडाला लावायचं असेल, मी झाडाच्या बियाणे घेतल्या, मी म्हणतोय की झाडाचं एक काडी आणली आणि तिला लावली, त्याच्याने मला नवीन झाड दिसलं. गुलाबाच्या झाडाची काडी आणली, लावली, ते मोठं झालं, म्हणजे गुलाबाचं झाड झालं. ठीक आहे. हिरव्या रंगाचा जर एखादा पान असेल, किंवा आपण असं म्हणू की जर मला गुलाबी रंगाच्या गुलाबाचं झाड पाहिजे असेल, तर मी त्या झाडाची काडी आणतो, तिला लावतो, त्याच्याने मला परत गुलाबी रंगाचंच गुलाबाचं फूल दिसतं. म्हणजे हे झालं रिप्रोडक्शनचा प्रकार. तसंच मला जर बटाटे घ्यायचे असतील, तर मी बटाटा घेतो, त्याच बटाट्याला काय करतो, याच्यामध्ये लावून देतो रोप म्हणून. म्हणजे रूट म्हणजे झाडाच्या मुळा, झाडाचे खोड किंवा झाडाची पानं, असे कैक अजून असू शकतात, इत्यादी मी सांगतो तुम्हाला. त्याला म्हणतात एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. याच्यामध्ये कधीही तुम्हाला दिसणार नाही की कुठल्याही झाडाची बी इथे आली असेल असं. म्हणजे एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन याच्यामध्ये फक्त झाडाच्या रूट, स्टेम किंवा लीफ यांचा वापर केला जातो, ज्याच्याने काय होतं की नवीन रिप्रोडक्शन होतं. दुसरं असतं सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. हा दुसरा मेथड ओळखला जातो, ज्याच्यामध्ये बघा 2 वेगवेगळ्या सेल असतात. 2 वेगवेगळ्या सेल, मराठी भाषेमध्ये सेलला पेशी म्हणून ओळखलं जातं. कोणताही जीव, सजीव, हा सजीव सेलनेच तयार झालेला असतो. त्याचा सगळ्यात फंडामेंटल पार्ट असतो सेल. सेल म्हणजे काय की बघा, सेल एक स्पेसिफिक फंडामेंटल कंपाऊंड आहे. त्या सेलचा एक सेल मिळून एक सेल जर एकत्र आली, पेशी एकत्र आली, तर पेशीपासून टिश्यू तयार होते. टिश्यू एकत्र आल्या तर ऑर्गन तयार होतो, आणि ऑर्गन एकत्र आले तर एक ऑर्गन सिस्टीम तयार होते, आणि ऑर्गन सिस्टीमपासून एक पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होतो, म्हणजे जीव तयार होतो. तर अशी सेल
असे सेल एकत्र येतात. म्हणजे एक असते मेल सेल आणि दुसरी असते फिमेल सेल. या दोघं सेलला फ्यूज केल्यावरती, एकत्र केल्यावरती दोघं सेलचे DNA एकत्र येतात आणि दोघं सेलच्या DNA पासून एक नवीन रिकॉम्बिनंट DNA तयार होतो, एक नवीन DNA तयार होतो. आणि अशा नवीन DNA जो असतो तो नवीन DNA झाडाची सीड म्हणून काम करतो. म्हणजे झाडाला ज्या बिया तयार होतात, झाडावर ज्या बिया तयार होत आहेत, अशा बिया ॲक्च्युली रिप्रोडक्शनचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये एका झाडाच्या फुलावरची जी पोलेन ग्रेन आहे ती आली आणि स्टिग्मा ओव्हरीमध्ये एकत्र झाली, तर दोन सेल मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होऊन दुसरा प्रकार तयार होतो, त्याला म्हणतात सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. तर आपल्याला वेगवेगळे मेथड्स आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत. एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन कोणते कोणते असतात आणि काय काय असतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जाणून घेऊ. हे छोटंसं लेक्चर होतं. जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल, तर हे जे व्हिडिओ आहे ते आपल्या इतर मित्रांपर्यंत पण शेअर करा. जर तुम्ही ते शेअर केलं असेल तर मला एक अजून कॉन्फिडन्स भेटेल की ज्या कॉन्फिडन्सने मी अजून जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बायोलॉजी जो आपला विषय आहे सायन्सचा, त्याला अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि एक लक्षात ठेवा, बिलाडे सर क्लासेस नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब बी करा, शेअरसुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका. त्याच्याने फक्त एकच फायदा होईल की माझा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तुमच्यासाठी मी फ्रीमध्ये एक लेक्चर्स, फ्री म्हणजे ते बायोलॉजी जे तास आहेत तुमच्यापर्यंत अवेलेबल करून देईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.